नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आहे, कुठे किती अर्ज जे आहे मित्रांनो आलेले आहे, 24 मार्च 2024 पर्यंत कुठे किती अर्ज आले हेच मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास आपण 29 प्लस जिल्ह्यांची माहिती तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले. ठीक आहे, 29 प्लस जिल्ह्यांची माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांनी सुद्धा आज फॉर्म भरला असेल तर त्यांनी जे मित्रांनो याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याच व्हिडिओला कमेंट करा, या व्हिडिओखाली कमेंट करा की तुमचं या ठिकाणी टोकन नंबर किती आहे, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो एक मदत होणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप तुम्हाला 29 प्लस जिल्ह्यांची माहिती सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे मिनिटाने एक लक्षात ठेवा, फॉर्मची संख्या वाढत आहे आणि सर्वात जास्त मित्रांनो फॉर्मची संख्या हे मिनिटाने CP मुंबई या ठिकाणी वाढत आहे. ठीक आहे, तर पहा पहिला या ठिकाणी जिल्हा येते या ठिकाणी चंद्रपूर शिपाई. तर चंद्रपूर शिपाई या ठिकाणी जवळपास आतापर्यंत 7,000 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर धाराशिव चालक आहे, तर धाराशिव चालक या ठिकाणी 1100 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SRPF सोलापूर आहे, तर SRPF सोलापूर या ठिकाणी 4,000 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर मुंबई पोलीस ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी जवळपास 23,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई आहे, तर CP मुंबई या ठिकाणी जवळपास 87,000 प्लस मित्रांनो अर्ज आले. तर तुम्ही या ठिकाणी जास्त सुद्धा धरू शकता, तर तुम्ही या ठिकाणी जवळपास आज 90,000 प्लस मित्रांनो या ठिकाणी अर्ज जाणार आहे. ठीक आहे, तर 90,000 तरी तुम्ही या ठिकाणी पकडून चला, तर CP मुंबईला जवळपास मित्रांनो 90,000 प्लस तरी या ठिकाणी अर्ज जाणार आहे आजच्या तारखेला, कारण की या ठिकाणी मिनिटांनी संख्या वाढत आहे फॉर्मची. त्यानंतर पहा पिंपरी चिंचवड येते, तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी जवळपास 4,000 प्लस अर्ज आलेले आहेत. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आलेले आतापर्यंत. त्यानंतर SRPF अमरावती आहे, तर SRPF अमरावती या ठिकाणी जवळपास 8,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तर या ठिकाणी 2,730 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF 8 मुंबई येते, तर या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF जालना, तर SRPF जालना या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF 12 हिंगोली या ठिकाणी 5,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे, तर या ठिकाणी जवळपास 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीण या ठिकाणी 6,100 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर सिटी आहे, तर नागपूर सिटी या ठिकाणी 5,600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बॅट्समन या ठिकाणी जवळपास मित्रांनो 3,100 ते 3,000 प्लस मित्रांनो या ठिकाणी अर्ज आलेले, आणि या CP मुंबई बॅट्समनमध्ये सुद्धा संख्या वाढत आहे फॉर्मची. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी 6,150 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF नागपूर आहे, तर SRPF नागपूर या ठिकाणी 5,600 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP रायगड आहे, तर SP रायगड या ठिकाणी 5,800 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP भंडारा आहे, तर SP भंडारा या ठिकाणी 2,100 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP वर्धा आहे, तर SP वर्धा या ठिकाणी 2,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP हिंगोली आहे, तर या ठिकाणी 1,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP लातूर, तर SP लातूर या ठिकाणी 1,200 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SP सिंधुदुर्ग आहे, तर SP सिंधुदुर्ग या ठिकाणी 2,600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP ठाणे आहे, तर SP ठाणे या ठिकाणी 2,900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP नागपूर आहे, तर SP नागपूर या ठिकाणी 3,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF अमरावती, जे SRPF गट क्रमांक अमरावती आहे, ही मी या ठिकाणी काही
चुकीनं जे या ठिकाणी टाकण्यात आलं नाही SRPF गट क्रमांक 9. ठीक आहे, तर SRPF गट क्रमांक 9 मध्ये जवळपास मित्रांनो 7 ते 8,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी. ठीक आहे, तर जवळपास 7,000 प्लस या ठिकाणी 8,000 प्लस या ठिकाणी अर्ज आले आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो हे होते मित्रांनो 24 मार्चला आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल माहिती. तर जे आहे मित्रांनो यामध्ये आपण सर्वच कव्हर केलं आहे. यामध्ये चालकबद्दल सुद्धा सांगितलं आहे, शिपाईबद्दल सुद्धा सांगितलं आहे, बॅट्समनबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, त्याचबरोबर कारागृहाबद्दल सुद्धा सांगितलं आहे, त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी शिपाईबद्दल सुद्धा सांगितलं आहे. तर पहा मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल आज भरला असेल किंवा काल भरला असेल, तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर या व्हिडिओच्या खाली मित्रांनो कमेंट करा की तुमचा या ठिकाणी टोकन नंबर किती आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे. की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक फायदा होणार आहे की आपण कोणत्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे. तुमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे की टोटल किती फॉर्म येत आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय कॉम्पिटिशन असणार आहे याचा मित्रांनो तुम्हाला एक अंदाज लागणार आहे. त्या हिशोबाने तुमची प्रॅक्टिससुद्धा तुम्ही चांगली मजबूत करणार. हा मित्रांनो फायदा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच रोजच्या अपडेटसाठी. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.